नमस्कार. सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संक्रांत विशेष तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत. तर हे लाडू कुकरच्या एका सिटीमध्ये हाताला जराही चटका न बसता गोल गरगरीत लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर इथे पाहताय तुम्ही, अजिबात आपला लाडू कडक नाही झाला आहे किंवा चिवट नाही झाला आहे. मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे. तर यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला साहित्य पाहायचं आहे. तर इथे मी गावरान तीळ घेतले आहेत. तर गावरान तेल घ्यायचे म्हणजे आपले लाडू चवीला खूप मस्त लागतात. तर इथे मी 1 वाटी गावरान तेल घेतलेत आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे. तर आता मी 1 वाटी घेतला आहे, अजून मी अर्धी वाटी गूळ यामध्ये ॲड करणार आहे. म्हणजे हे आपले साहित्य आहे ते योग्य प्रमाण आहे. तर या साहित्यामध्ये आपल्याला फक्त लाडू बनवायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी 1 कुकर घेतला आहे आणि कुकरमध्येच आपल्याला लाडू बनवायचे आहेत. तर पुढे जाऊन तुम्हाला समजेलच आपण कसे लाडू बनवणार आहोत ते. तर त्यासाठी कुकरच्या तळाला पाणी घालून घेतले, एक स्टँड घालून घ्यायचा आणि त्यामध्ये एक भांडं घ्यायचं आहे. म्हणजे कुकरमध्ये बसेल एवढे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये गूळ इथे मी 1.5 वाटी घालून घेतला. झाकण भांड्यावरती ठेवायचे आणि नंतर कुकरचे झाकण लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्तीची शिट्टी अजिबात काढायची नाही. कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे गरम करून घ्यायचे आहेत. तर मंद आचेवरती शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे आपले शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे भाजले गेले आहेत. तर पाहताय तुम्ही पापुद्रा पूर्ण निघत आहे. तर शेंगदाणे काढून घेतले आणि सारख्याच कढईमध्ये तीळ घालून घ्यायचे. तीळसुद्धा आपल्याला मंद आचेवरती तडतड आवाज येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे छान असे हे तीळसुद्धा मी भाजून घेतले आहेत. आता लगेचच हे थंड होऊ देऊया. तर तीळ बाजूला ठेवले. आता आपल्याला शेंगदाणे आहेत त्याची वरची साल आहे ती मी काढून घेतली आहे आणि त्यानंतर इथे मी झारा घेतला आणि झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेतले आणि त्यातला जो पापुद्रा आहे ना तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा. अगदी इझिली हा पापुद्रा निघतो. तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच करून पहा. या अगोदर तुम्ही अशी ट्रिक केली नसाल तर ही ट्रिक नक्कीच करा. तर पापुद्रासुद्धा बाजूला झाला, लगेचच झाला आहे. इथे पाहताय तुम्ही. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे. तर आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. अजिबात आपल्याला याची पेस्ट तयार करायची नाही आहे. त्यासाठी प्लस मोडवरती हे शेंगदाणे लावून घ्यायचे आणि जाडसर भरड आपण करतो त्या पद्धतीने हे तयार करून घ्यायचे. सारख्याच भांड्यामध्ये तीळ घालून घेतले आणि तीळसुद्धा आपल्याला प्लस मोडवरती लावून घ्यायचे आहेत. आणि यातलेच थोडेसे तीळ मी बाजूला ठेवले आहेत, ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घेतल्यानंतर, सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर 1/2 चम्मचभर वेलची पावडर घातली. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि राहिलेले तीळसुद्धा यामध्ये मी घालून घेते. तर सर्वच तीळ यामध्ये मी घालून घेतले. तर हे चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असे हे साहित्य एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता आपण कुकरकडे वळूया. कुकरसुद्धा छान असा थंड झाला आहे. झाकण काढून घेतले. प्लेट काढून घ्यायची आतमधली आणि आपल्याला गूळ फक्त हा विरघळून घ्यायचा आहे, वितळवून घ्यायचा आहे. अजिबात याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा नाही आहे. तर आपला गूळ व्यवस्थित असा विरघळला गेला आहे. आता या सर्व गूळ आहे तो
म्हणजे जे मिश्रण आहे ते यामध्ये सर्व गुळाचे घालून घ्यायचे आणि त्यातलेच 1 चम्मचभर बाजूला ठेवले आहे. चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इथे पाहताय तुम्ही छान असे हे मिश्रण एकजीव करून घेते मी. अजिबात आपला जो गुळाचे मिश्रण आहे ना ते अजिबात कमी किंवा जास्त होत नाही. जेवढे मी सांगितलेले प्रमाण आहे तेवढ्या साहित्यामध्ये व्यवस्थित आपले हे लाडू तयार होतात. अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवलात नसाल एवढे मी सांगते, कारण ही नवीन ट्रिक आहे. तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने लाडू बनवून पहा. अगदी तोंडात टाकताच विरघळतील एवढे हे लाडू छान तयार होतात. तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर 1 चम्मचभर तूप घालून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू दिसायला खूप छान दिसतात, चमक येते लाडूंना आणि चवीला सुद्धा छान लागतात. परत चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि इथे तुम्ही पाहताय आपले जे मिश्रण आहे ते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. जसे पाहिजे त्याच पद्धतीचे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. लाडू वळण्या अगोदर हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि थोडेसे मिश्रण आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि हे लाडू वळून घ्यायचे. तर इथे पाहताय खूप छान आणि सुंदर आपला हा लाडू तयार होत आहे. अजिबात फुटत नाही आहे किंवा यामध्ये मिश्रण जास्त झालं नाही आहे गुळाचं किंवा कमीसुद्धा झालं नाही आहे. एवढा हा परफेक्ट लाडू आपला तयार झालेला आहे. तर सांगितलेले जेवढे माप आहे तेवढ्या मापामध्ये आपले हे लाडू मस्त असे तयार झालेले आहेत आणि मऊ आणि खुसखुशीत असे लाडू तयार होतात. अजिबात आपले हे लाडू कडक होत नाहीत किंवा चिवटसुद्धा होत नाहीत. तर कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपले हे लाडू छान असे तयार होतात. खूप सुंदर झाले आहेत, तोंडात टाकताच विरघळतील एवढे हे छान लाडू वृद्धसुद्धा खाऊ शकतील एवढे हे लाडू छान झाले आहेत. तसेच मुले तर काय मोठेसुद्धा खातील एवढे हे चवीला मस्त, तसेच अजिबात कडक किंवा चिवट झालेले नाही आहेत. यासाठी काही महत्त्वाच्या ह्या टीप दिलेल्या आहेत, तर तुम्ही नक्कीच फॉलो करा. तर तिळगुळ लाडू म्हटलं की काहींचा पाक पुढे जातो किंवा ते कडक होतात किंवा चिवट होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवलात ना तर 100% सांगते तुमचे लाडू अजिबात कडक किंवा चिवट अजिबात होणार नाहीत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.